एकेकाळी महार महार म्हणून तुम्हीच ना रे आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्हीच ना रे आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे गावात साधं जनावर जरी मेलं तरी ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे गावात साधं जनावर जरी मेलं ना, ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. आणि हो, बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्ही त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. अरे बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्ही तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. मग आता सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे त्यावेळेस बाबासाहेबांना तुमची काहीच वाटत नव्हती भीती. त्यावेळेस बाबासाहेबांना तुमची काहीच वाटत नव्हती भीती. अरे त्यांना फक्त एकच चिंता होती, की भविष्यात माझ्या लेकरांची कशी होईल परिस्थिती? की भविष्यात माझ्या लेकरांची कशी होईल परिस्थिती आणि याच कारणामुळं माझं बाबासाहेब लढलं आणि याच कारणामुळं माझं बाबासाहेब लढलं आणि तुम्ही तर त्यांना महार होते म्हणून वर्गाच्या बाहेर काढलं. अरे तुम्ही त्यांना ते महार होते म्हणून वर्गाच्या बाहेर काढलं. मग सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे मग सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं आणि गावात साधं जनावर जरी मिळालं ना, ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे गावात साधं जनावर जरी मिळालं, ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे बाबासाहेबांनीच आमच्या हाताला झाडू आणि गळ्यातलं मडकं काढलं. अरे बाबासाहेबांनीच आमच्या हाताचा झाडू, गळ्यातलं मडकं काढलं आणि बाबासाहेबांनी एवढा त्याग केला, की घरदार, फॅमिली, पोरबाळ सगळं सोडलं. बाबासाहेबांनी एवढा त्याग केला, की घरदार, फॅमिली, पोरबाळ सगळं सोडलं आणि बाबासाहेब फक्त गरिबांसाठीच लढलं. बाबासाहेब फक्त गरिबांसाठीच लढलं आणि ते महार होते म्हणून तुम्ही तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. अरे ते महार होते म्हणून तुम्ही तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. मग सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे सांगा, आता का मग तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे गावात साधं जनावर जरी मेलं तर ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे गावात साधं जनावर जरी मेलं ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे बाबासाहेबांचे गुणगान गाऊ किती? अरे बाबासाहेबांचे गुणगान गाऊ किती? मग तुम्ही खरंच त्यावेळेस केलं होतं अति. मग तुम्ही खरंच त्यावेळेस केलं होतं अति. पण बाबासाहेब तुम्हाला भिवून, घाबरून त्यांनी कधीच लढायचं नाही सोडलं. बाबासाहेब तुम्हाला घाबरून, भिवून त्यांनी कधीच लढायचं नाही सोडलं आणि बाबासाहेब फक्त गरिबांसाठीच लढलं. बाबासाहेब फक्त गरिबांसाठीच लढलं आणि तुम्ही तर त्यांना ते महार होते म्हणून वर्गाच्या बाहेर काढलं. अरे तुम्ही तर त्यांनी ते महार होते म्हणून त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. मग सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे मग सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे महार महार म्हणून तुम्ही तर आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. अरे गावात साधं जनावर जरी मेलं ना जनावर, ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. अरे गावात जरी जनावर मेलं ना ते जनावर फेकून द्यायला तुम्हीच आम्हाला धाडलं. आणि हो, बाबासाहेब महार होते म्हणून तुम्ही तर त्यांना पार वर्गाच्या बाहेर काढलं. अरे बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्ही तर त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. मग आता सांगा, आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे उत्तर द्या. आता का मग तुमचं बाबासाहेबमुळं अडलं? अरे तुम्हीच ना रे ते. अरे तुम्हीच. बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. अरे बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून तुम्ही त्यांना वर्गाच्या बाहेर काढलं. मग उत्तर द्या. आता का तुमचं बाबासाहेबमुळं अडलं?